चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी. मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी. स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट मराठी. आज इयत्ता तीसरी के लिए हम मराठी इस विषय का अभ्यास करेंगे. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक. आजचा आपला टॉपिक आहे धडा 22वा. आम्ही खरेदी करतो. आजचा टॉपिक आहे धडा 22वा. आम्ही खरेदी करतो. खरेदी करतो. खरेदी म्हणजे वस्तू विकत घेणे. खरेदी करणे म्हणजे काय? वस्तू विकत घेणे. आता आपण कोणत्या वस्तू विकत घेतो? ज्या वस्तू आपल्याला आवश्यक असतात, ज्या वस्तूंची आपल्याला गरज असते, अशा वस्तू आपण विकत घेतो. त्या वस्तूंची आपण खरेदी करतो. शॉपिंग. खरेदी म्हणजे काय? शॉपिंग, खरीदना. कोई चीजें खरीदना. जो चीजें हमारी जरूरी चीजें है वो खरीदना. आम्ही खरेदी करतो. बघा, खरेदी करण्यासाठी खूप वेळा आपण आपल्या आई बाबांबरोबर मार्केटमध्ये जातो. आता नवीन नवीन दुकान आली आहेत, हो ना, मॉल आले आहेत. आणि त्या अशा मॉलमध्ये जाऊन, दुकानांमध्ये जाऊन आपण आई बाबांबरोबर जाऊन आपल्याला जे हवे असेल ते विकत घेतो, त्याची खरेदी करतो. आई बाबांबरोबर का जातो? कारण तुम्ही अजून लहान आहात, तुमच्याकडे पैसे दिलेले नसतात जास्त, हो की नाही. तुम्हाला एखादी वस्तू जास्त घ्यावीशी वाटली तर आई बाबा असले की आई बाबा पैसे देतात, शिवाय त्यांच्या आवडीची वस्तू ते तुम्हाला घेतात, हो ना. म्हणून आपले आई बाबा नेहमी आपल्या बरोबर खरेदीला येतात. आता बघा, ही जी मुलगी आहे ही गेली आहे शोभा शालेय वस्तू भांडार या दुकानात गेली आहे. शोभा शालेय वस्तू भांडार या दुकानात गेली आहे. अशाच प्रकारे आपल्या धड्यामध्ये सुद्धा आपल्याला शालेय वस्तू भांडार दाखवला आहे. आणि त्या दुकानामध्ये एक मुलगा आपल्या आई बाबांबरोबर गेलेला आहे. बघा, इथे तुम्हाला दिसतंय ना? काय दिसतंय तुम्हाला इथे? बघा, हे आहे शालेय वस्तू भांडार. शालेय म्हणजे शाळेच्या वस्तूंचे भांडार म्हणजे दुकान. शाळेच्या वस्तूंचे दुकान. शाळेत ज्या गोष्टी आवश्यक असतात, शाळेत ज्या वस्तू आवश्यक असतात, त्या वस्तूंचं जे दुकान आहे त्याला म्हणतात शालेय वस्तू भांडार, हो की नाही. इथे आपण काय दिलं आहे बघा, धडा 22वा. आम्ही खरेदी करतो. हम चीजें खरीदते हैं. चित्र पहा. चित्रात काय काय दिसतं ते सांगा. आता आपल्याला हे दिसतंय शालेय वस्तू भांडार. बघा, जिकडे तिकडे तुम्हाला वह्या आणि पुस्तकं दिसतायत, हो की नाही. प्रत्येक इयत्तेच्या वह्या पुस्तकं आहेत. बघा, इथे दप्तर आहे, हो ना. इथे छत्र्या आहेत. आणि काय दिसतंय बघा, तुम्हाला सांगा. घड्याळ आहे या चित्रामध्ये. मुलाचे आई बाबा आहेत. अजून एक मुलगी सुद्धा खरेदी करायला आली आहे. दुकानदार आहे आणि मुलगा स्वतःला काय पाहिजे ते त्या दुकानदाराला सांगत आहे. बाबांनी सगळ्या वस्तूंची एक लिस्ट केली आहे. त्या लिस्ट मध्ये बघून बाबा दुकानदाराला काय हवंय ते सांगत आहे. आता त्यांनी काय काय खरेदी केली ते आपण पाहूया. दुकानात जाऊन कोणत्या वस्तू खरेदी केल्या ते आपल्याला यापुढे पाहायचं आहे.
ओके, सगळ्यात पहिला घेतला इरेजर. इरेजर म्हणजे खोड रबर. हा, इरेजर म्हणजे काय? रबर. इरेजर कशाला म्हणतात? रबरला. खोड रबर जो असतो त्याला इंग्लिश मध्ये इरेजर असं म्हणतात. हा, आता हा रबर घेतला. किती? रबराची किंमत किती आहे बघा. रबराची किंमत आहे 1 रुपया. हे काय आहे? हे जे आहे ते रुपयाचं चिन्ह आहे. रुपया या चिन्हाने दर्शवतात. या इरेजरची रबरची किंमत किती आहे? 1 रुपया. रुपया 1. रुपया 1. रुपयाचं नाव दाखवलं आहे आपल्याला आणि रुपया 1 असं त्याची किंमत सांगितली आहे. 1 रुपयाचा रबर घेतला. 1 रुपयाचा खोड रबर घेतला. बघा, नंतर त्यांनी काय घेतलं? हातात काय दिसतंय तुम्हाला इथे? पेन आणि पेन्सिली दिसत आहेत, हो ना. मग आपल्याला रोज लिहिण्यासाठी पेन पेन्सिल ची आवश्यकता असते, हो ना. मग पेन पेन्सिल आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू त्या सुद्धा घेतल्या. काय काय घेतलं बघा? पेन्सिल. काय घेतली? पेन्सिल. ही बघा पेन्सिल दाखवली मी तुम्हाला. ही पेन्सिल घेतली. पेन्सिल कितीला आहे बघा? पेन्सिलची किंमत किती आहे? रुपये 5. पेन्सिलची किंमत किती आहे? रुपये 5. 5 रुपयाची ही पेन्सिल घेतली. अजून काय घेतलं? पेन पण घेतलं. पेन पण घेतलं. काय घेतलं? पेन. हे बघा किती सुंदर पेन घेतलं. आता त्या पेनाची किंमत आपण पाहूया. पेन किती रुपयाला घेतलं? रुपये 10. पेन किती रुपयाला घेतलं? 10 रुपयाला. बघा, रबर घेतला 1 रुपयाला, पेन्सिल घेतली 5 रुपयाला आणि पेन घेतलं 10 रुपयाला. अजून पुढे काय खरेदी केली? चला पाहूया. पुढे काय घेतलं पहा. तिच्या हातात काय दिसतंय तुम्हाला? वह्या. मग काय घेतलं पुढे? वही घेतली. काय घेतली? वही, नोटबुक. आपल्याला अभ्यास लिहिण्यासाठी पुस्तक तर आपल्याकडे असतं. मग आपण प्रश्न उत्तर कशात लिहितो? वहीमध्ये लिहितो. प्रश्न उत्तर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हो की नाही. गणित उदाहरणं सोडवतो, इंग्लिश लिहितो. अशा सर्व प्रकारच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? वहीची. कसली आवश्यकता असते? वही. मग ही वही किती रुपयाला विकत मिळाली? तर वहीची किंमत आहे रुपये 20. एका वहीची किंमत किती बघा? 20 रुपये. लक्षात ठेवा, वही कागदापासून बनलेली असते आणि वहीतले कागद उगाचच फाडून काहीतरी गिरबटवून बोळे करून टाकायचे नाही. वही काळजीपूर्वक वापरायची. ओके. वही किती रुपयांची आहे? 20 रुपयांची. हो ना. रबर 1 रुपयाचा, पेन्सिल 5 रुपयाची, पेन 10 रुपयाचं आणि वही 20 रुपयाची विकत घेतली आहे. आता काय घेतलं बघा मुलांनी? मुलांना अजून कशाची आवश्यकता असते? तुम्हाला चित्रकलेचा तास असतो, हो ना. शाळेमध्ये तुमचा चित्रकलेचा तास असतो. तो तुमच्या खूप आवडीचा असतो. तुम्हाला सर किंवा तुमच्या मॅडम जे विषय देतील त्या विषयावर आधारित तुम्ही चित्र काढता आणि ते नुसतं चित्र काढलं तर बरं दिसतं का? नाही, ते तुम्हाला रंगवायचं असतं. मग ते रंगवण्यासाठी तुम्हाला काय हवी असते? रंगपेटी, कलर बॉक्स. बघा, पेन्सिली आहेत, खडू आहेत, स्केचपेन आहेत, वॉटर कलर आहे. सगळ्या प्रकारचे रंग एकाच रंगपेटीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. ही रंगपेटी या मुलीला खूप आवडली आणि ती विकत घेणार आहे.
तर या मुलींना ही कंपोस्ट रंगपेटी खूप आवडली आहे. पाहूया, ही आहे रंगपेटी. बघा रंगपेटी, मी तुम्हाला म्हटलं ना की याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर आहेत. बघा इथे खडू आहेत, रंगीत खडू आहेत, स्केच पेन आहेत, रंगीत पेन्सिली आहेत आणि वॉटर कलर सुद्धा आहे. हे सगळे 4-4 प्रकार असल्यामुळे ही रंगपेटीची किंमत किती आहे आता आपण पाहूया. या रंगपेटीची किंमत आहे ₹20. किती रुपयाला मिळाली रंगपेटी त्यांना? 20 रुपयाला. ओके, 20 रुपयाची रंगपेटी. 20 रुपयाचं आणखीन काय होतं रे? आठवतंय तुम्हाला? वही. वही सुद्धा 20 रुपयाचीच होती. वही आणि रंगपेटी दोघांची किंमत आहे 20 रुपये. अरे वा, बघा ही मुलगी काय शोधते. आता तिला काय घ्यायचंय? हे काय दिसतंय तुम्हाला सांगा पाहू. ही आहे कंपास पेटी. काय आहे? कंपास पेटी. हो ना, आपल्याला भूमिती या विषयासाठी आपल्याला कंपास पेटीची आवश्यकता असते. 4थी पेक्षा पण 5वी मध्ये कंपास पेटी आपल्याला जास्त गरज असते. 5वी मध्ये कंपास पेटीची, कारण कंपास पेटीतलं जे साहित्य आहे ते वापरून आपण भूमितीचा अभ्यास करत असतो. हो ना. मग ही कंपास पेटी घेण्यासाठी ही मुलगी ते आली आहे. आतापर्यंत बघा काय काय घेतलं मुलांनी. तर त्यांनी रबर घेतला, पेन्सिल घेतली, पेन घेतलं, वही घेतली, रंगपेटी घेतली. आता काय घेत आहे? कंपास पेटी. काय घेत आहे? कंपास पेटी. आणि कंपास पेटीची किंमत किती आहे बघा. कंपास पेटीची किंमत आहे ₹100. किती स्वस्त नाहीये ती. 100 रुपयाची कंपास पेटी आहे. पण भूमितीसाठी आपल्याला ह्या कंपास पेटीची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला ही कंपास पेटी विकत घ्यावीच लागते. हा, किती रुपयाची आहे ती? 100 रुपयाची आहे. 100 रुपयाची. 100 रुपयाची कंपास पेटी घेतली आहे. काय दिसतंय तुम्हाला हे? हे आहे शार्पनर. काय आहे? शार्पनर. शार्पनरला मराठीमध्ये म्हणतात टोक यंत्र. काय म्हणतात? टोक काढायचं यंत्र. पेन्सिलीला टोक काढण्याचं यंत्र. टोक यंत्र, शार्पनर. टोक यंत्र म्हणजे शार्पनर. हो ना. पेन्सिलीला टोक काढायची असते. पण बघा, जेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हाच पेन्सिलीला टोक काढायची. गरज नसताना उगाच पेन्सिल गरा शार्पनर मध्ये फिरवून त्याची फुलं काढायची नाही. आणि जर पेन्सिलची फुलं नीट आली तर ती काय करायची? जपून ठेवायची. वहीमध्ये फुलांसारखी चिकटवायची. छान दिसते ना ती डिझाईन. करता का तुम्ही? वहीमध्ये चिकटवता का? चिकटवायची आहे. हा, बघा टोक यंत्र म्हणजेच शार्पनर. टोक यंत्र म्हणजेच शार्पनर. पेन्सिलला टोक काढण्याचं यंत्र म्हणजे शार्पनर. हे शार्पनर कितीला मिळतं? तर ₹5 ला विकत घेतलं. शार्पनर कितीला विकत घेतलं? ₹5 ला शार्पनर विकत घेतलं आहे. अरे वा, आता मुलींनी काय घेतलं बघा विकत. तुम्हाला दाखवते काय घेतलं ते. काय घेतली आहे तिने? पट्टी. काय घेतली आहे? पट्टी. रेषा आखायला, उळ्या आखायला काय घेतली आहे? पट्टी. काय घेतली आहे तिने? पट्टी. ओके, पट्टी. ही पट्टी बघा, हो की नाही, अशी पांढरी असते, पिवळी असते, रंगीबेरंगी असते. कधी कधी तिला रंग नसतो, पाणेरी असते, ट्रान्सपरंट. हो ना. अशा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मिळतात. ही बघा, ही 15 सेंटीमीटरची पट्टी आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या सुद्धा पट्ट्या आपल्याला मिळतात. हो ना. ही पट्टी आहे. त्या ही पट्टी घेण्यासाठी मुलींनी किती पैसे दिले बघा. पट्टी तिला किती रुपयाला मिळाली? पट्टी मिळाली ₹10 ला.
10ला अजून काय होतं सांगा? ₹10चं पेन होतं, हो ना? 10 रुपयाचं पेन सुद्धा आपण घेतलेलं आहे. आता पट्टीला सुद्धा आपल्याला आपण किती दिले? 10 रुपये. आता बघा हे काय घेतलं आता? हे काय आहे? जेव्हा आपण पेपर सोडवतो किंवा एखादा आलेख आपल्याला वहीला चिकटवायचा असतो, एखादं चित्र वहीत चिकटवायचं असतं, तर कधी कधी चिकटवण्यापेक्षा आपण काय वापरतो? स्टेपलर. काय वापरतो? स्टेपलर. स्टेपलरची पिन मारली की ते चिकटतं, हो ना? स्टेपलर. स्टेपलर बघितलं सगळ्यांनी? हे बघा, हे आहे स्टेपलर. हे स्टेपलर कितीला विकत मिळालं आहे? स्टेपलर मिळालं आहे ₹50. कितीला मिळालं आहे? 50 रुपयाला हे स्टेपलर विकत मिळालं आहे. स्टेपलरनी सुद्धा खेळायचं नाही, कामापुरतं वापरायचं. त्याच्यामध्ये काय असतात? पिना असतात. त्या पिना लागण्याची शक्यता असते, म्हणून स्टेपलर आपण कामापुरतंच वापरायचं आहे. बघा या चित्रामध्ये काय घेतलं बघा? आईने मुलीला तिच्या कसली खरेदी केली? आईने आणि मुलीनी कोणती खरेदी केली आहे? दप्तराची. कसली खरेदी केली आहे? दप्तराची. दप्तर म्हणजे स्कूल बॅग. दप्तर म्हणजे स्कूल बॅग, ज्याच्यामध्ये आपण वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, स्टॅपलर सगळं काही ठेवतो. आपला टिफिन, आपली वॉटर बॅग हे सुद्धा आपण दप्तरात ठेवतो. ते आपलं दप्तर. दप्तर सुद्धा खरेदी केलं. दप्तर खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागले? दप्तर खरेदी करण्यासाठी ₹200. किती रुपये द्यावे लागले? ₹200. हा, 200 रुपयाचं दप्तर घेतलं. मुलीनी कोणती कोणती खरेदी केली बघा आतापर्यंत? आतापर्यंत तिने काय घेतलं? सगळ्यात पहिलं तिने घेतलं रबर, मग पेन, पेन्सिल, वही, हो ना? वही नंतर तिने घेतली पट्टी, स्टेपलर आणि आता दप्तर. एवढी खरेदी मुलीनी केली. पुढे काय खरेदी केली बघूया. ओके, आता बघा तुम्हाला मी काय दाखवते? आपली नाणी आणि नोटा दाखवते. मुलीची खरेदी संपली आहे. हा, आता बघा हे आहे ₹1 नाणं आणि ही आहे ₹1 नोट. आता ही चलनात खूप कमी आहे, पण हे नाणं आता चलनामध्ये सध्या आहे. हे आहे ₹1. ₹1. दोन्ही किती आहे? ₹1. किती आहेत हे? ₹2 नाणं. किती आहेत? ₹2. बघा हे जुने ₹2 आहेत. जर तुम्हाला आठवत असेल, अजूनही आपल्याला चलनामध्ये मिळतात. दुकानात कधी गेलो तर दुकानदार हे ₹2 आपल्याला परत करतो. हे नवीन ₹2 आहेत, हे जुने ₹2 आहेत. दोन्हीही ₹2 चलनात सध्या वापरात आहेत. ₹2. ₹2. हे किती आहेत? ₹2. याची किती किंमत आहे? ₹2. ही किंमत या नाण्यांची आहे. हे कसलं नाणं आहे? ₹5. ₹5 हे नाणं आहे. नवीन नाणं आहे ₹5. बघा ही नोट बघा आणि ही नोट बघा. बघा ही ₹5 जुनी नोट आहे आणि ही ₹5 नवीन नोट आहे. तिन्ही ₹5 चलनात आहेत. बाजारात गेल्यावर आपल्याला या ₹5 नाणं, ₹5 जुनी नोट, ₹5 नवीन नोट सर्व पाहायला मिळतं. ह्या तिघांची किंमत आहे
रुपये 5. हे दिले तरी 5 रुपये, हे दिले तरी 5 रुपये आणि हे दिले तरी सुद्धा 5 रुपये किंमत आहे. हे किती आहेत सांगा? हे आहेत 10 रुपये. 10 रुपयाची जुनी नोट. ही आहे 10 रुपयाची नवीन नोट. 10 रुपयाची जुनी नोट, 10 रुपयाची नवीन नोट आणि हे आहे 10 रुपयाचं नाणं. हे आता नवीन चलनात आलं आहे. या तिघांची ही किंमत आहे रुपये 10. तुम्ही बाजारात घेऊन गेलात तर ह्याची सुद्धा किंमत 10 रुपये आहे. हे 10 रुपये दिले तरी तुम्हाला 10 रुपयाची वस्तू मिळणार आणि हे 10 रुपये दिले तरी तुम्हाला 10 रुपयाचीच वस्तू मिळणार. तिघांची किंमत सारखी आहे, फक्त रूप वेगवेगळी आहेत. ही जुनी नोट, ही नवीन नोट आणि हे नाणं. ही आहे 20 रुपयाची जुनी नोट आणि ही आहे 20 रुपयाची नवीन नोट. 20 रुपयाची जुनी नोट, 20 रुपयाची नवीन नोट आणि हे आहे 20 रुपयाचं नवीन नाणं. हे आताच चलनात आलं आहे. यापूर्वी आपल्याकडे 20 रुपयाचं नाणं नव्हतं. हे नाणं नवीनच चलनामध्ये आलेलं आहे. 20 रुपयाचं नाणं. 20 रुपयाची जुनी नोट, 20 रुपयाची नवीन नोट आणि 20 रुपयाचं नाणं. या प्रत्येकाची किंमत आहे रुपये 20. याची किंमत रुपये 20, नवीन नोटेची किंमत पण रुपये 20 आणि नाण्याची किंमत पण रुपये 20च आहे. आता हे तुम्हाला काय दिसत आहे बघा? 50 रुपयाची नवीन नोट आणि 50 रुपयाची जुनी नोट. दोन्ही आपल्याला बाजारात बघायला मिळतात. बाजारात म्हणजे बघायला मिळतात म्हणजे चलनात असतात. जेव्हा आपण कोणाला 100 रुपये देतो आणि 50 रुपयाची वस्तू घेतो, त्या दुकानदार आपल्याला 50 रुपये परत देतो. तेव्हा कधी ही नोट देतो, कधी ही नोट देतो, कारण दोन्हीही नोटा चलनामध्ये अजूनही आहे. किती ह्या नोटांची किंमत किती आहे सांगा? या नोटांची किंमत आहे रुपये 50. किती किंमत आहे त्याची? रुपये 50. ओके, 50 रुपये. हे कोणते आहे? ही कोणते आहे? ही कोणती नोट आहे? ही आहे 100 रुपयाची नोट आणि ही सुद्धा आहे 100 रुपयाची नोट. ही आहे जुनी 100 रुपयाची नोट, ही आहे नवीन 100 रुपयाची नोट. ओके, या दोघांची किंमत किती आहे बरं? या दोघांची किंमत आहे रुपये 100. किती किंमत आहे दोघांची? रुपये 100. 100 रुपयाची जुनी नोट, 100 रुपयाची नवीन नोट. त्यांची किंमत आहे रुपये 100. ही आहे 200 रुपयाची नोट. ही कोणती नोट आहे? 200 रुपयाची. यापूर्वी ही नोट अस्तित्वात नव्हती, परंतु आता ही नोट नवीनच बाजारात आलेली आहे. ओके, 200 रुपयाची नोट. नोटीची किंमत आहे रुपये 200. किती किंमत आहे या नोटेची? 200 रुपये किंवा रुपये 200. सांगा ही नोट कसली आहे? 500 रुपयाची. हो ना, 500 रुपयाची जुनी नोट, 500 रुपयाची नवीन नोट. जुनी नोट आणि ही नवीन नोट. आता या जुन्या नोटा चलनामध्ये नाही, फक्त 500 रुपयाच्या नवीन नोटाच चलनामध्ये आहेत. 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या नोटा जुन्या, ज्या जुन्या होत्या त्यामध्ये बंद झाल्या आणि ही नवीन नोट चलनामध्ये आलेली आहे. त्या नोटेची किंमत आहे रुपये 500. किती किंमत आहे या नोटेची? रुपये 500. इथे पण लिहिलेली असतेच बघा नोटेवर, हो ना, रुपये 500.
ही नोट वापरात नाही. कोणती नोट आहे ही? 2000 रुपयाची नोट आहे. यापूर्वी 1000च्या नोटा होता, पण त्या चलनातून बंद केलेल्या आहेत, बाद केलेल्या आहेत. आता ही 2000 रुपयाची नवीन गुलाबी रंगाची नोट वापरात आली आहे. रुपये 2000. या नोटेची किंमत आहे रुपये 2000. किती किंमत आहे? रुपये 2000. अशा प्रकारे आज आपण शालेय वस्तू भांडार मधील वस्तूंच्या किमती पाहिल्या आणि आपण नोटा सुद्धा पाहिल्या. यापुढे काय आहे बघा. यापुढे आजचा आपला धडा इथेच संपलेला आहे. सो थँक्यू. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.